ऐन चैत्रातच तुम्हाला वैशाख वणवा जाणवत असेल, उन्हाळ्यानं तुमचा घाम काढला असेल तर ही बातमी बघा. उन्हानं काहिली झालेला जीव थंड व्हावा, थंडगार गारेगार व्हावं यासाठी एक ना अनेक उपाय तुम्ही योजलेले असतील. पण यावरून दिल्लीतल्या एका कॉलेजात जे काही सुरू आहे ते धक्कादायक आहे. नेमकं काय घडलंय बघूया. दिल्ली विद्यापीठातील लक्ष्मीबाई कॉलेज सध्या गोबर क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे. कारण काय तर कॉलेजच्या प्राचार्या प्रत्युष वत्सला यांनी केलेला भन्नाट प्रयोग. उन्हामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वर्गात थंड थंड कूल कूल फिलिंग यावं यासाठी प्राचार्या मॅडमने वर्गाच्या भिंतींना चक्क शेणाचा लेप लावला. स्वतःच्या हाताने त्यांनी शेणानं भिंती सारवल्या आणि यामुळे म्हणे कॉलेजचे वर्ग एसी पेक्षाही थंड राहतील. ये एक स्टडी का हिस्सा है. क्या हम इन दीवारों पर अगर कुछ इस तरह का कोटिंग करते हैं तो उसमें जिप्सम पाउडर भी है, उसमें रेड सैंड भी है, उसमें मिट्टी भी है, उसमें गोबर भी है, इस तरह की चीज़ें मिक्स करके जस्ट ट्रायल है डिफरेंट उसमें. तो ये किया जाए और इस पर स्टडी की जाए. तो रूम टेम्परेचर पहले इनसाइड आउटसाइड, तो ये प्रॉपर ये लोग स्टडी कर रहे हैं उसमें. मात्र प्राचार्य मॅडमचा हा गोबर गणेश प्रयोग विद्यार्थ्यांना काही फारसा आवडलेला नाहीये. त्यांनी जशास तसा हा मंत्र जपत मॅडमचा प्रयोग त्यांच्यावरच उलटवला. लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्रिन्सिपल केबिन मध्ये जाऊन DUSU या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेणगोळे थापले. मॅडमच्या केबिनच्या रंगीबेरंगी भिंती शेणाच्या शिंतोड्यांनी रंगवून टाकल्या. प्रिन्सिपल मॅडमच्या AC ऑफिस मध्ये गोबर लिंपण करून टाकलं. आधुनिक भारत की बात होती है, विकसित भारत की बात होती है, और विकसित भारत में जब स्टूडेंट्स के क्लासरूम में एक ओल्ड ट्रेडिशन मटेरियल के साथ मैडम लेकर आती हैं चीज़ों को. कोई भी एक्सपेरिमेंट अगर प्रिंसिपल को करना था तो वो अपने घर से शुरुआत करती. कॉलेज एक्सपेरिमेंट करने का स्थान नहीं है कि आप आएँ और अपना एक्सपेरिमेंट कीजिए. फिर मैंने उनके पूरे प्रिंसिपल रूम में जो प्रयोगशाला उन्होंने कॉलेज को समझ रखा था वो सेम हाल मैंने उनके रूम में किया है आज जाकर. क्योंकि स्टूडेंट्स, फिर मैं वाइस प्रिंसिपल मैडम आके हमें ये कहती है कि आप बिना प्रिंसिपल के परमिशन के उनके रूम में कुछ नहीं कर सकते. फिर यही जवाब मैंने उनको दिया कि बिना स्टूडेंट्स की परमिशन के आप कैसे क्लासरूम में गोबर लगाने का काम करती है. दरम्यान या वादानंतर लक्ष्मीबाई कॉलेज प्रशासन आपल्या गोबर प्रयोगावर ठाम आहे. थंडाव्यासाठीचा आमचा हा स्वदेशी प्रयोग असून शेणामुळेच विद्यार्थ्यांना थंडगार अनुभव येईल असा पुनरुच्चार कॉलेजने केलाय. हे स्वदेशी गोबर तंत्र काही नवीन नाहीये. याआधी गुजरातमधील एका महिलेने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपल्या कारला चक्क शेणाचा लेप लावला. त्यांची गोबर कार सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली. हे कमी झालं म्हणून की काय, काही स्वदेशी बहादरांनी गोवर प्रसाद भक्षण करून गाईच्या शेणात शाही स्नानही केलं. अगदी मंत्रोच्चार करत शेणाच्या कुंडात डुबकी मारली. ಏಕೆ ಭಯವೇಕೆ ಏನಾಗಬಹುದು, ಸಾವಿಗಿಂತ ಮೇಲೆ ಏನಾಗಬಹುದು. ग्रामीण भागात अजूनही शेणाचा विविध प्रकारे वापर केला जातो. मात्र शेण लावल्यानं AC पेक्षाही जास्त गारवा मिळतो की नाही हे लावणारेच जाणवत. परंतु यामुळे वादाचा पारा मात्र आणखीच चढलाय. थंडा थंडा कुलकुल ऐवजी आता फिलिंग हॉट हॉट म्हणण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.